तर कोरोना विरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे। लॉकडाऊन वाढवलं त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत। महाराष्ट्रात चाचण्या सगळ्यात जास्त होत आहेत, त्यामुळे आपले आकडे सुद्धा वाढत आहेत। महाराष्ट्रात अडकलेल्या सगळ्या कामगारांची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही काळजी करू नका। गरिबांच्या भावनांशी खेळू नका, आग भडकवण्याचा प्रयत्न करू नका असं मुख्यमंत्री म्हणालेत। असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। दररोज 6 ते 7 लाख मजुरांना नाश्ता आणि जेवण देत असल्याचं सुद्धा ते म्हणालेत। सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आपण चर्चा करत आहोत असं सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। ही वेळ सगळेजण राजकारण विसरून या लढ्यात एकत्र येत असल्याचं सुद्धा ते म्हणाले। दरम्यान अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून या बांद्र्यात घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काय अमित शहा यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, काय नेमकी त्यांची चर्चा झाली आहे? बांद्र्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली। महत्वाचं म्हणजे ही जी घटना आहे, या घटनेमुळे कोरोनाची जी लढाई संपूर्ण देशभरात लढली जात आहे त्या लढाईला कुठेतरी बाधा पोहोचू शकते असाही मनोदय केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला। आणि सोबतच महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेही पावलं उचलले जात आहे त्या पावल्याबद्दल त्यांना अभिनंदन देखील केलं आणि त्यांना सांगितलंय की महाराष्ट्र शासनाच्या पाठीशी आम्ही सदैव राहू अशा प्रकारची ग्वाही देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं देशात कोरोनाचा व्हायरस वाढत आहे आणि याच पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं शेकडो लोक एकत्र आले होते बांद्रा रेल्वे स्थानकाच्या बाहेर, त्यामुळे या घटनेवरून ज्या पद्धतीनं सरकारचे पाठराखण केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेलं आहे ते अभिनंदनीय आहे असंही खास करून ज्या पद्धतीने पोलिसांच्या वतीने उपाययोजना करण्यात आली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने लोकांना पांगवण्याकरता ज्या पद्धतीनं सगळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील लक्षात ठेवला गेला, या सगळ्या मुद्द्यांवरती दूरध्वनीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। आणि या सगळ्या प्रकरणावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते तेही ऐकूयात। सगळेजण राजकारण बाजूला ठेवून आज एकवटलेले आहेत। सगळेजण मोदीजींच्या सोबत आहेत, मोदीजी आपल्या सोबत आहेत। सगळेजण सगळी राज्य सरकार जी आहे ती केंद्र सरकारच्या सोबत आहेत, केंद्र सरकार आपल्या सोबत आहे। केंद्र आपल्याला काय हवं नको ते विचारते, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे। ह्याच्यामध्ये मला कुठेही वितुष्ट नकोय। मी सर्वांना सांगतोय की आपल्याला आता राजकारण करण्याची वेळ नाहीये। राजकारण तर आयुष्याला म्हणजे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे। किती काळ राजकारण करणार आणि आयुष्यात दुसरं केलं तरी काय। आणि तो जो काय एक प्रसंग आहे, हा जो एक प्रसंग आहे आणि तो जो एक विषय आहे राजकारण, ह्या भानगडीत मला राजकारण नकोय। आणि यानंतरची बातमी आहे राज्यात मंगळवारी कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। 350 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। एकूण रुग्णसंख्या झाली आहे 2684। तर कोरोना बाधित असलेले 259 रुग्ण बरे झाले, त्यांना डिस्चार्ज मिळालाय, ते घरी गेलेत। सध्या राज्यात 2247 रुग्णांवर उपचार सुरू आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। एकूण आतापर्यंत पाठवण्यात आलेले घरी जे रुग्ण पाठवण्यात नमुने आलेले आहेत या कोरोनाबद्दलचे ते आहेत 46,588। त्यापैकी 42,808 जणांचे नमुने हे निगेटिव्ह आलेत, तर 2,684 जणांचे पॉझिटिव्ह आलेले आहेत। आणि मुंबईमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या काहीशी चिंता वाढवणारी आहे, ती आहे 1,756। 112 जणांचा बळी आतापर्यंत गेलाय। 204 नवीन रुग्ण एका दिवसभरामध्ये कालचे आढळले होते आणि 11 जणांचा मृत्यू झाला होता।